10वी-12वी नंतर इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा करायचंय आणि लोकलच्या जीव घेण्या प्रवासाची भीती वाटतेय, तर मग सर्वोत्तम पर्याय कर्जत भिवपुरीचं यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक. सुसज्ज लॅबोरेटरीज, अनुभवी शिक्षक वर्ग, भव्य ग्रंथालय, जिम, स्पोर्ट्स, सांस्कृतिक कार्यक्रम, बस फॅसिलिटीज आणि बरंच काही. AIML, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा उपलब्ध. राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी. समाजसेवक बाळा राऊत यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 23 मधील ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलंय. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरातील 500हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आलं. प्रभाग क्रमांक 23 मधील बाळा राऊत यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर क्रीडांगणात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं. समाजसेवक बाळा राऊत यांच्या माध्यमातून प्रभागात नेहमी सामाजिक उपक्रम राबवले जातात. ज्येष्ठ नागरिकांनाही पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी छत्री वाटप करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष रमेश सोसे, महामंत्री संभाजी शिंदे, सुनील मेने यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आल्यानं ज्येष्ठ नागरिकांनीही बाळा राऊत यांना आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या. आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून जर तुम्ही बघाल तर मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या प्रभागामध्ये अनेक असे उपक्रम असतील, योजना असतील, शिबिर असतील, ते राबवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही या विभागामध्ये सातत्याने करत आलेलो आहोत. यापुढे देखील लोकांच्या जे उपयोगी पडतील अशा योजना असतील, जे कार्यक्रम असतील, ते राबवण्याचं काम निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि आज जर पाहाल तर या ठिकाणी 350 ते 400 ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्वांना आपण या ठिकाणी आज छत्री वाटप केलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 23 मध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गरजू नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आणि तुळशीचं वाटप होत आहे. खरं तुळशी हे एक पवित्र असल्यामुळं प्रत्येकाला तुळस देणं हे फार चांगलं असतं. आणि बाळाने हे लक्षात ठेवलं की या विभागातील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना छत्री वाटप केलं तर पावसाळ्याकरता सुद्धा आणि उन्हाळ्याकरता सुद्धा आणि छत्री देण्यात आलेली. ती छत्री एवढी मोठी आहे की ज्येष्ठ नागरिक अख्खं कुटुंब त्याच्यात राहील. आणि खऱ्या अर्थानं त्याचं मनापासून मी अभिनंदन करतो की त्यांनी आज हा छत्री वाटपाचा ज्येष्ठ नागरिकांना जो कार्यक्रम केला तो खऱ्या अर्थानं गरजू लोकांना केला. बाळा राऊतच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेल्या 4-5 वर्षापासून या विभागामध्ये जेव्हापासून कोविड लागलं तेव्हापासून बाळा या विभागामध्ये सामाजिक काम करतोय. कुठचाही राजकीय हेतू लक्षात न घेता बाळा या ठिकाणी काम करतो आहे. रमेश सोळशे आणि मी एकदा असंच आम्ही या ठिकाणी जात असताना बाळा राऊत आम्हाला म्हणाला की बाबा माझी इच्छा आहे की या विभागामध्ये काम करायचं आहे. आणि आम्ही लगेच त्याला भारतीय जनता पार्टीची जबाबदारी देऊन या विभागात काम करायला सुरुवात केली. आणि बघता बघता त्यांनी छत्र्या वाटप असू दे, दही अंडी असू दे, की शिरगावातली सगळ्यात मोठी दही अंडी बाळा राऊत भरवतो. या ठिकाणची महिलांचे जे कार्यक्रम असेल, मग तो महिला मेळावा असेल, महिलांना काही लकी ड्रॉचा कार्यक्रम असेल किंवा अजून काही मंगळागौरी असतील, तो कार्यक्रम बाळा या वार्डामध्ये करतो. शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम असेल, हे सगळे कार्यक्रम हा बाळा राऊत या भागामध्ये या वार्डामध्ये करत असतो. आणि खऱ्या अर्थानं मनापासून की इथल्या लोकांना वाटतच नाही की इथे आता कोण नगरसेवक आहे का. त्या नगरसेवकाची उणीव बाळा राऊतने भरून काढलेली आहे. हे खरं आहे, सगळे लोक कबुली देत आहेत. आणि याचबरोबर आमचा बाजूचा जो प्रभाग आहे, समजा 23 मधला जो दिनेश भोसले आहे, तो सुद्धा त्याची पत्नी, दोघं जण आमचे हे दोन्ही चांगलं काम करतात भारतीय जनता पार्टीचं. महत्वाचं म्हणजे की या भागामध्ये अनेक समस्या होत्या. या समस्या आमदार साहेबांच्या मागे लागून, माझ्या मागे लागून, मग गटाराची समस्या असेल, गटार बांधणं असो, रस्ता कॉन्क्रीटकरण असू दे किंवा काही असू दे, या भागामध्ये बाळा सातत्याने पाठपुरावा करतो आणि ही कामं करून घेतो. त्याकरता या भागातील लोक आनंदित आहेत आणि त्यांना लक्षात आलं की खऱ्या अर्थानं काम करणारा बाळा आहे. येणाऱ्या 4-6 महिन्याच्या निवडणुकीमध्ये निश्चितच ही सर्व लोक बाळाच्या मागे राहतील, दिनेशच्या मागे राहतील, असं मी आशा व्यक्त करतो. बाळा उर्फ संदेश राऊत
प्रभाग क्रमांक 23 मध्ये नेहमीच चांगले उपक्रम राबवत असतात. आज त्यांनी छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे. आज छत्री वाटपचा कार्यक्रम त्यांनी जवळजवळ 350-400 इथे ज्येष्ठ नागरिक जमलेले आहेत आणि बाळाराऊचे नेहमीच कार्यक्रम चांगले असतात. दहीहंडी असो, परत महिलांचा लक्की ड्रॉ स्पर्धा असो, असे विविध कार्यक्रम बाळाराऊ ठेवतो. आणि मागील 5 ते 6 वर्षात बाळाराऊ त्यांनी या शिरगाव परिसरात एकदम आमदार किसन कथोरे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून चांगले उपक्रम नेहमी राबवत असतो. मी बाळाराऊ त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच आपल्या नागरिकांसाठी काम करत राहावं अशा शुभेच्छा मी बाळाराऊ. राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी.